श्री क्षेत्र गिरनार हे केवळ एक पर्वत नसून ती एक अत्यंत जागृत, गूढ आणि रहस्यमय अशी तपोभूमी आहे। या पवित्र भूमीशी अनेक अशी न ऐकलेली रहस्य जोडलेली आहेत, जी ऐकल्यावर भल्या भल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो। श्री क्षेत्र गिरनार या पवित्र भूमीवर साक्षात भगवान दत्तात्रेयांचे आजही अदृश्य स्वरूपात वास्तव्य असल्याचे मानले जाते। या पर्वताच्या सर्वात उंच शिखरावर त्यांच्या पवित्र पादुका असून तिथे पोहोचल्यावर भाविकांना एका वेगळ्याच आध्यात्मिक ऊर्जेची प्रचिती येते। असे म्हणतात की रात्रीच्या वेळी या सर्वोच्च ठिकाणी दत्तात्रेय महाराज स्वतः फेरफटका मारतात आणि तपश्चर्या करतात। अनेक भक्तांना तिथे अचानक घंटेचा नाद किंवा शंखध्वनी ऐकू आल्याचे अतिशय गूढ आणि थक्क करणारे अनुभव आले आहेत। या शिखरावर एक अदृश्य आणि अथांग शांतता पसरलेली असते, जी कोणत्याही मानवी शब्दात वर्णन करता येत नाही। हे रहस्य आजही विज्ञानाच्या पलीकडे असून भक्तांच्या आढळ श्रद्धेचा आणि भक्तीचा तो एक जिवंत पुरावा आहे। गिरनार पर्वताच्या परिसरातील घनदाट जंगलात आणि गुहांमध्ये नवनाथ आणि 84 सिद्धांचा आजही गुप्त संचार असतो। सामान्य माणसांना या सिद्धांचे दर्शन कधीही होत नाही, कारण ते केवळ उच्च आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांनाच दिसतात। रात्रीच्या अंधारात अनेकदा या जंगलातून मंत्रोच्चाराचे रहस्यमय आवाज घुमत असल्याचे इथल्या स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे। हे सिद्ध योगी हजारो वर्षांपासून तिथे तपश्चर्येत लीन असून ते अदृश्य रूपात इथल्या भक्तांचे आणि भूमीचे रक्षण करतात। त्यांच्या अस्तित्वामुळे गिरनारच्या वातावरणात एक प्रचंड कंपन आणि अंगावर काटा आणणारी चैतन्यमय ऊर्जा जाणवते। या सिद्धांच्या कृपेमुळेच या अतिशय दुर्गम पर्वतावर चढताना भक्तांना थकवा न जाणवता एक अद्भुत शक्ती मिळते। गिरनार पर्वतावर दत्तात्रेय शिखराच्या अलीकडे एक अतिशय चमत्कारी आणि रहस्यमय असा कमंडलू कुंड आहे। आश्चर्य म्हणजे भीषण दुष्काळात किंवा कडक उन्हाळ्यातही या कुंडातील पाण्याचा साठा आजवर कधीही आटलेला नाही। असे मानले जाते की प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी आपल्या कमंडलूतील पवित्र पाण्याने या कुंडाची निर्मिती केली होती। या कुंडातील पवित्र जल प्राशन केल्याने अनेक असाध्य आणि जुनाट आजार बरे होतात, अशी भाविकांची प्रबळ श्रद्धा आहे। हे पाणी नेमके कुठून येते आणि त्याचा मूळ स्रोत काय आहे, याचे रहस्य आजपर्यंत कोणालाही उलगडलेले नाही। निसर्गाच्या नियमांना थेट आव्हान देणारा हा अखंड पाण्याचा झरा गिरनारचे एक मोठे न उलगडलेले सत्य आहे। गिरनारच्या पायथ्याशी दरवर्षी महाशिवरात्रीला भवनाथ मंदिरात एक अतिशय विशाल आणि रहस्यमय जत्रा भरते। या जत्रेचे सर्वात मोठे गूढ म्हणजे येथे अचानक प्रगट होणारे हजारो नागा साधू आणि अघोरी बाबा होय। हे साधू वर्षभर कुठे असतात आणि जत्रेनंतर अचानक कुठे गुप्त होतात, हे आजवर कोणालाही समजलेले नाही। मृगी कुंडात शाही स्नान करण्यासाठी हे नागा साधू येतात आणि स्नानानंतर त्यातील काही साधू तिथेच अदृश्य होतात असे म्हणतात। त्यांच्या अंगाला लावलेली भस्म आणि त्यांचे अघोरी रूप पाहून भल्या भल्यांच्या अंगावर सरसरून काटा उभा राहतो। हा संपूर्ण मेळावा म्हणजे गिरनारच्या आध्यात्मिक आणि गूढ शक्तीचे एक जिवंत आणि तितकेच भयंकर सुंदर उदाहरण आहे। गिरनारचा पर्वत हा गीर राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असून तिथे आशियाई सिंहांचा अत्यंत मुक्त वावर असतो। अनेकदा रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या अंधारात भक्तांना पायऱ्यांवरून चढताना प्रत्यक्ष सिंहाचे दर्शन होते। मात्र सर्वात मोठे आणि अंगावर काटा आणणारे रहस्य म्हणजे हे हिंस्त्र प्राणी कोणत्याही भाविकावर कधीही हल्ला करत नाहीत। जणू काही या वन्य प्राण्यांनाही दत्तात्रेयांच्या पवित्र भूमीचे आणि तिथे येणाऱ्या भक्तांचे पावित्र्य आणि भक्ती समजते। अनेक भाविकांनी असे अनुभव सांगितले आहेत की सिंह शांतपणे मार्ग मोकळा करून देतात आणि रानात अदृश्य होतात। प्राण्यांचे माणसांसोबतचे हे अद्भुत सख्य गिरनारच्या देवत्वाची आणि तिथल्या गूढ शांततेची प्रकर्षाने साक्ष देते। गिरनार पर्वतावर जाण्यासाठी
तब्बल 10,000 पायऱ्या चढून जाव्या लागतात, जे मानवी शारीरिक क्षमतेसाठी एक मोठे आव्हान आहे. मात्र आश्चर्यकारक गोष्ट अशी की अशक्त आणि वृद्ध भाविकही कोणतीही अडचण न येता हा अत्यंत खडतर प्रवास पूर्ण करतात. जसजसे तुम्ही वर चढत जाता तसतशी हवेतील ऑक्सिजनची पातळी कमी होते, तरीही भक्तांचा उत्साह वाढतच जातो. असे म्हणतात की या पायऱ्या चढताना स्वतः दत्त महाराज भक्तांना अदृश्य स्वरूपामध्ये शक्ती आणि मोठा आधार देत असतात. अनेकदा भक्तांना असे वाटते की कुणीतरी आपला हात धरून आपल्याला वर खेचत आहे आणि हा अनुभव थक्क करणारा असतो. केवळ श्रद्धेच्या बळावर एवढा उंच आणि कठीण पर्वत सर करणे हे गिरनारचे एक मोठे आध्यात्मिक आणि अनाकलनीय रहस्य आहे. गिरनार पर्वत केवळ हिंदूच नव्हे तर जैन धर्मियांसाठीही अत्यंत पवित्र आणि तितकेच रहस्यमय तीर्थक्षेत्र मानले जाते. जैन धर्माचे 22वे तीर्थंकर भगवान नेमिनाथ यांनी याच पर्वतावर कठोर तपश्चर्या करून सर्वोच्च मोक्ष प्राप्त केला होता. येथील प्राचीन जैन मंदिरांची वास्तुकला इतकी भव्य आणि गुंतागुंतीची आहे की ती त्या काळात कशी उभारली गेली हा प्रश्न पडतो. या मंदिरांच्या गाभाऱ्यात एक प्रकारची विलक्षण आणि अनाकलनीय शांतता जाणवते, जी मनाला थेट शून्य अवस्थेत घेऊन जाते. असे म्हणतात की आजही काही विशिष्ट दिवशी या परिसरात स्वर्गीय फुलांचा सुगंध आणि एक दैवी प्रकाश जाणवतो. नेमिनाथांच्या या मोक्षभूमीतील आध्यात्मिक स्पंदने आजही अनेक साधकांना ध्यानधारणेत सर्वोच्च अनुभूती आणि ऊर्जा देतात. गिरनार पर्वताच्या मध्यभागी अंबा मातेचे एक अतिशय प्राचीन आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारे जागृत मंदिर आहे. या मंदिराविषयी असे रहस्य आहे की नवविवाहित जोडपी इथे दर्शन घेतल्याशिवाय आपला नवीन संसार सुरू करत नाहीत. या मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच अंगात एक वेगळीच उष्णता आणि दैवी ऊर्जेचा प्रचंड संचार झाल्याचे अनेक भक्तांना जाणवते. रात्रीच्या वेळी या मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतरही आतून देवीच्या दागिन्यांचा आणि पैंजणांचा आवाज येत असल्याची वदंता आहे. अनेक स्थानिकांचे म्हणणे आहे की साक्षात अंबा माता रात्रीच्या वेळी संपूर्ण गिरनार पर्वताची अदृश्य रूपात प्रदक्षिणा करते. या देवीच्या उग्र आणि तरीही वात्सल्यपूर्ण अस्तित्वामुळे संपूर्ण परिसराला एका शक्तिशाली आणि अदृश्य संरक्षक कवचाने वेढलेले आहे. गिरनार पर्वतावरील गोरखनाथ शिखर हे गुजरातमधील सर्वात उंच शिखर असून ते नवनाथ परंपरेतील एक अत्यंत गूढ स्थान आहे. या शिखराच्या आजूबाजूला एक अतिशय विचित्र आणि अंगावर काटा आणणारी भौगोलिक आणि रहस्यमयी ध्वनीची रचना निर्माण झालेली आहे. येथे उभे राहून विशिष्ट पद्धतीने आवाज दिल्यास तो आवाज पूर्ण पर्वतरांगांमध्ये अतिशय गूढ पद्धतीने प्रतिध्वनित होतो आणि बराच वेळ घुमत राहतो. असे मानले जाते की साक्षात गुरु गोरखनाथांनी याच ठिकाणी बसून नाथ संप्रदायाच्या अतिशय गुप्त विद्या आणि मंत्रांची साधना केली होती. अनेक साधकांनी असा दावा केला आहे की शांत बसल्यास इथे आजही अदृश्य स्वरूपातील डमरू आणि नाद अगदी स्पष्टपणे ऐकू येतात. विज्ञानालाही थक्क करणारी येथील गूढ शांतता आणि रहस्यमयी आवाज मानवी आकलनाच्या आणि तर्काच्या पूर्णपणे पलीकडे आहेत. गिरनार पर्वतावर भैरव जंप नावाचा एक अतिशय भयंकर आणि अंगावर काटा आणणारा अत्यंत उंच असा कडा आहे. प्राचीन काळी मोक्षप्राप्तीची प्रबळ इच्छा असणारे अनेक साधू आणि अघोरी या कड्यावरून उडी मारून स्वतःचा प्राण अर्पण करत असत. असे रहस्यमय मानले जायचे की या ठिकाणाहून उडी मारणाऱ्या खऱ्या भक्ताचा मृतदेह जमिनीवर न पडता थेट अदृश्य होऊन त्याला मोक्ष मिळतो. आज या प्रथेवर कायद्याने पूर्णपणे बंदी असली तरी त्या भयानक कड्याकडे पाहिल्यास आजही एक अनामिक भीती आणि थरार जाणवतो. काही स्थानिक रहिवाशांच्या मते अमावास्येच्या रात्री या कड्याच्या परिसरातून अनेक अमानवीय आणि रहस्यमय आवाज ऐकू येतात. मृत्यू आणि मोक्ष यांच्यातील सीमारेषा पुसून टाकणारा हा भैरवजम
गिरनारचा सर्वात भयंकर आणि आजतागायत न सुटलेला गूढ भाग आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.